वाघापूर या केंद्राची स्थापना 5 वर्षापूर्वी या वाघापूरच्या भूमीमध्ये सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या ठिकाणी केली होती आणि नित्यनियमाने मागील 5 वर्षामध्ये स्वामी समर्थाचं सर्व जे त्यांची पूजा अर्चा असेल, नित्य नियमाप्रमाणे आरती असेल, हे या केंद्राच्या मार्फत त्या ठिकाणी 5 वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामध्ये सर्व ग्रामस्थ विशेष करून आमच्या महिला भगिनींनी तरुणांनी खूप मोठा सहभाग हा मागील 4-5 वर्षामध्ये या केंद्राकरता घेतला आणि एक छोटंसं रोपटं जे या वाघापूरमध्ये केंद्राच्या वतीने लावण्यात आलं होतं त्याचा आज मोठा वटवृक्ष या ठिकाणी झालेला आम्ही सर्व ग्रामस्थ पाहतोय। आज खूप आनंदाचा दिवस आहे, संपूर्ण गाव अतिशय आनंदी आहे। या केंद्राकरता खूप कष्ट त्या संपूर्ण ग्रामस्थांनी घेतलेले आहेत। या केंद्राकरता जागा उपलब्ध झाली, त्यानंतर सुंदर असं सभामंडप आमदार बाळासाहेब थोरात आणि खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या निधीमधून सुंदर असा 1,500 स्क्वेअर फुटाचा सभामंडप या ठिकाणी उभारलेला आहे आणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन निधी उभारून येथे दरबार हॉल, कंपाऊंड वॉल, टॉयलेट, बाथरूम सर्व सोयीयुक्त असं हे केंद्र या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आमच्या सर्व ग्रामस्थांना आणि तरुणांना यश आलं आणि त्यातून आम्ही पुढे निर्णय घेतला एकत्र बसून की या केंद्रामध्ये आपण स्वामी समर्थाची आणि शिर्डीच्या साईबाबाची सुंदर अशी मूर्ती या केंद्रामध्ये आपण बसू, जेणेकरून पुढच्या गुरु शिष्याचं जे त्यांचं नातं आहे ते दोन्ही गुरु शिष्य हे आम्ही एकत्र एका दरबारमध्ये आणण्याचा आमचा जो प्रयत्न होता तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे। साईबाबाचं मंदिर या गावामध्ये व्हावं ही खूप वर्षापासून सर्व ग्रामस्थांची आणि तरुणांची मोठी इच्छा होती आणि त्याचाच एक भाग म्हणून आता इथे साई मंदिरसुद्धा आम्ही खूप सुंदररित्या उभारलेलं आहे। कालच आम्ही शिर्डी येथून साईच्या मंदिरामध्ये पूजा करून दोन्ही मूर्त्या वाजत गाजत गावामध्ये आणलेल्या आहेत। आज त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे। संपूर्ण ग्रामस्थ, महिला भगिनी, तरुण सर्वजण या कामाकरता खूप गेली 1-2 महिने त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत। आमचा एक दावा आहे की हे जे केंद्र आहे हे मूर्त्या असलेलं नगर जिल्ह्यातलं पहिलं केंद्र आहे आणि त्या केंद्राकरता खूप कष्ट, खूप मोठ्या प्रमाणामध्ये देणगीदार आम्हाला मिळाले आणि सरकारबरोबरच जर ग्रामस्थ एकत्र येऊन जर त्या एखादं काम उभं करण्याचं एखाद्या कामाचं स्वप्न जर पाहिलं आणि ते पूर्ण होत असताना एक चांगलं असं उदाहरण हे वाघापूरचं स्वामी समर्थ आणि साईबाबाचं मंदिर हे राहणार आहेत। येत्या पुढील 5 दिवसामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूजा अर्चा होणार आहेत। जळगाव येथून, त्र्यंबकेश्वर येथून गुरु आलेले आहेत, शास्त्री आलेले आहेत आणि पुढच्या 5 दिवस ते या ठिकाणी पूजा करणार आहेत। येथे हरिपाठ होणार आहेत, कीर्तनं होणार आहेत आणि त्यानंतर शेवटी 1 तारखेला नामदार बाळासाहेब थोरात आणि खासदार लोखंडे साहेब, आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपूर्ण 10-15 गावच्या पंचक्रोशीच्या ग्रामस्थ आणि तरुणांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचं आयोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि त्यानंतर 3 ते 5 हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी वाटला जाणार आहे। या कार्यक्रमाकरता लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण अगदी झटून काम करतायत। आम्ही सर्वजण हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून काल साईबाबाला प्रार्थना केली आणि आपल्या सर्वांचं आशीर्वाद, तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम पुढच्या 5 दिवस अतिशय यशस्वी हो अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो आणि जे कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे ते पुढच्या 5 दिवस अतिशय आनंदमय वातावरणामध्ये ते पूर्णत्वास जावं असे आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला द्यावे विनंती करतो। साई भक्त असतील, स्वामी समर्थाचे भक्त असतील,
परिसरातील सर्व ग्रामस्थ असतील त्यांनी या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी हजेरी लावावं, आशीर्वाद घ्यावं असं मी मानवपूर ग्रामस्थ तरुण मंडळ आणि केंद्राच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. सच्चिदानंद सद्गुरू